घरी बनवलेल्या खरवसाची वडी अगदी मऊ लुसलुशीत आणि तितकीच मलाईदार होते। मार्केटमध्ये गाडीवर जसा खरवस मिळतो ना, तसाच मलाईदार खरवस घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो। चिकाच्या दुधामध्ये रोजच्या वापरण्याच्या दुधाचं प्रमाण आपल्याला कळालं ना, की ही अशी छान मलाईदार वडी तयार होते। बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी खरवस बनवला असेल देखील, पण हा असा मलाईदार वडी पडणारा खरवस होत नसेल किंवा तुमचा खरवस असा घट्ट शिजत नसेल, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल। बऱ्याच छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी खरवस करणार असेल तरी 100% मी खात्रीने सांगते असाच मलाईदार वडी पडणारा मऊ लुसलुशीत खरवस बनेल। सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे मी अर्धा लिटर गाईच्या चिकाचं दूध घेतलं आहे। आता चीक म्हणजे काय, तर गाई व्याल्यानंतर किंवा गाईला पिल्लू झाल्यानंतर पहिल्या 3-4 दिवसामध्ये जे दूध येतं ना, ते खूप घट्ट असतं आणि त्याला चीक म्हटलं जातं। चिकाचं दूध तुम्हाला जवळपासच्या डेअरीमध्ये मिळू शकतं किंवा जिथे गोठा आहे तिथे सुद्धा मिळू शकतं। तर चिकाचं दूध आणि आपलं जे रेग्युलर दूध आहे ना, या दोघांमध्ये खूप फरक असतो। चिकाचं दूध हे थोडंसं घट्ट असतं आणि पिवळसर रंगाचं असतं। तर आता आपण हे जे चिकाचं दूध आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। डेअरीमधून आपण जे दूध आणतो ना चिकाचं, त्यामध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ते दूध घट्ट नसतं। पण हेच जर दूध तुम्ही एखाद्या गोठ्यामधून घेतलं ना पहिल्या 3-4 दिवसाचं, तर मात्र ते दूध खूप जास्त घट्ट असतं। मग त्यावेळेस आपल्याला रोजच्या वापरण्याचा दुधाचा अंदाज फक्त समजला पाहिजे। आता या चिकाच्या दुधामध्ये आपण 1 कप साखर घालून घेऊ। इथे मी मेजरिंग कप घेतला आहे, तुम्ही कोणतीही एखादी वाटी घेऊ शकतात। यामध्ये 1 कप साखर घालून घेऊया आणि याच कपने आपल्याला रोजच्या वापरण्यामधले जे दूध आहे ना ते घालायचं आहे। त्याचं प्रमाण फक्त 1 कप ठेवलं आहे। तर इथे मी डायरेक्ट बॅगमधलं दूध वापरत आहे। तुमच्याकडे जर गरम केलेलं दूध असेल ना, तर ते पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यानंतर तुम्ही ते वापरू शकतात। डेअरीमधून आपण जे चिकाचं दूध घेतो ना, यामध्ये थोडंफार पाणी असल्यामुळे रोजच्या वापरण्याचं दूध फक्त मी 1 कप घातलं आहे। पण जर हेच दूध तुम्ही एखाद्या गोठ्यामधून घेतलं ना, तेव्हा दुधाचं जे प्रमाण आहे ना ते थोडं जास्त होतं। म्हणजे पहिल्या दिवसाचं जर चीक असेल तर त्यामध्ये जितकं चीक आहे तितकंच तुम्हाला दूध घालावं लागेल, किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचं जर चीक असेल तर थोडंसं दुधाचं प्रमाण कमी करावं लागतं। कारण की ते जे चिकाचं दूध असतं ना ते खूप जास्त घट्ट असतं आणि आपण डेअरीमधून जे दूध घेतो ना, यामध्ये थोडं पाणी असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये रोजच्या वापरण्याचं दुधाचं जे प्रमाण आहे ते अगदी थोडंसं घालायचं आहे। यामुळे काय होतं ना, वड्या छान मलाईदार होतात आणि मस्त घट्ट होतात। तर इथे आता आपण साखर घातल्यावर सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि ही जी साखर आहे ना ती पूर्णपणे विरघळून घ्यायची। इथे साखर विरघळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। तर खरवस वाफवण्यासाठी इथे आता मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये एक रिंग ठेवायची, ज्यावर आपण खरवसचं भांडं ठेवणार आहोत। आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी ठेवायचं, म्हणजे पाणी अजिबात कमी पडणार नाही। आता हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं। तर इथे पहा, साखर यामधली पूर्णपणे विरघळली आहे। आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये खरवस करायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण हे दूध काढून घेणार आहोत। मी जे आपलं कुकरमधलं भांडं असतं ना त्याचाच वापर करत आहे। आता जेव्हा आपण हे चिकाचं दूध या भांड्यामध्ये काढून घेणार ना, तेव्हा गाळणीनेच गाळून घ्यायचं, जेणेकरून साखरेमध्ये जर बारीक सारीक काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि अशा प्रकारे जे आपण चिकाचं दूध गाळून घेतो ना, तेव्हा स्मूथ असं हे दूध निघतं आणि त्यामुळे आपलं खरवसाला छान टेक्स्चर सुद्धा येतं। आता इथे यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड। तर साधारण मी फक्त 2 चिमूटभर वेलची पूड घालत आहे। यामुळे खरवस खरंच खूप छान लागतो। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जायफळ सुद्धा घालू शकतात। तर इथे पाणी मस्त गरम झालं आहे। आता यामध्ये आपण हे भांडं अलगद ठेवून द्यायचं। यामध्ये मी थोडंसं केसर घालत आहे। केसर थोडं फटाफट घालायचं किंवा ही प्रोसेस तुम्ही अगोदर करून घेतली तरी चालेल। आता या चिकाचं जे दूध आहे ना, यावर आपण एक प्लेट झाकून घेऊ, कारण की जेव्हा पाण्याची वाफ निघेल किंवा जे थेंब असेल ना ते खरवसवर पडणार नाही। त्यावर अजून एक या मोठ्या भांड्यावर प्लेट झाकायची आणि यावर मी वरवंटा ठेवला आहे, म्हणजे आतली जी वाफ आहे ती अजिबात बाहेर जाणार नाही। आता आपल्याला मध्यम आचेवर बरोबर 25 मिनिटांसाठी हे खरवस शिजवून घ्यायचं आहे। तर 25 मिनिटांमध्ये हे खरवस अगदी व्यवस्थित शिजलं जातं। तर इथे आता 25 मिनिटं झाले आहे। आपण खरवस आपला बनला की नाही ते पाहून घेऊ। तर इथे आता तुम्ही पाहू शकतात
मस्त असं केसरचा रंग सुद्धा छान आला आहे आणि आपलं खरवस अगदी परफेक्ट झालं आहे। ओळखायचं कसं तर यामध्ये चाकू घालून पहा आणि ते बघू शकतात अगदी क्लीन निघत आहे, म्हणजे आपलं जे खरवस आहे ते व्यवस्थित तयार झालं आहे। किंवा तुम्ही बोटाने सुद्धा हे पाहू शकतात, हाताला थोडंसं घट्ट लागलं ना म्हणजे समजायचं आपल्या खरवस अगदी व्यवस्थित बनलं आहे। खरवसामध्ये चाकू घातल्यावर जर तो क्लीन नाही निघाला तर तुम्ही अजून 5 मिनिटं खरवस शिजवून घेऊ शकतात। आता हे पातेलं अलगद बाहेर काढायचं आणि पूर्णपणे आपण हे थंड करून घ्यायचं। तर इथे खरवसमधलं गरमपणा पूर्णपणे निघून गेला ना की आपण हे खरवस सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर इथे पाहू शकतात मस्त असं जेलीसारखं आपलं हे खरवस बनलं आहे, अजिबात कुठे पातळ राहिलं नाही। तर आता 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ। तर इथे 2 तास आता मी खरवस फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि पाहू शकतात मस्त असं घट्ट बनलं आहे। खरवस गरम असताना कधीच ते कट करायचं नाही, कारण त्यामुळे त्याच्या ज्या वड्या आहेत ना त्या व्यवस्थित पडत नाही। तर इथे पाहू शकतात की आता मी हे कट करत आहे, पण सुरुवातीला बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या, त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे खरवस कट करून घेऊ शकतात। चाकू आतमध्ये जेव्हा आपण टाकतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की वडी अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत बनली आहे आणि छान घट्ट झाली आहे। तर इथे आपलं हे जे खरवस आहे ना अगदी परफेक्ट शिजलं आहे। मला खरवस शिजण्यासाठी बरोबर 25 मिनिटं लागली आहेत। तर इथे पहा मस्त असं मऊ लुसलुशीत आणि मलईदार आपलं हे खरवस तयार झालं आहे। आता यामधली एक वडी आपण बाहेर काढून पाहू, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपल्या खरवसची जी वडी आहे ना ती अगदी घट्ट आणि तितकीच मलईदार बनली आहे। तर ही जी रेसिपी आहे ना खूप सोपी आहे, फक्त 3 साहित्यामध्ये आपलं हे खरवस तयार झालं आहे। मी सांगितलेला सर्व ट्रिक आणि टिप्स फॉलो करा, म्हणजे तुम्ही जर घरी असं खरवस बनवणार असाल ना तर असंच्या असं छान घट्ट बनेल। फक्त तुम्हाला गोठ्यामधलं जे चिकाचं दूध असतं आणि आपल्याला डेअरीमधलं जे दूध मिळतं ना यामध्ये रोजच्या वापरण्याचं जे दूध आहे ते किती घालायचं याचं प्रमाण तर मी सांगितलं आहे। अगदी जर तुम्ही तसं बनवलं ना तर 100% मी खात्रीने सांगते तुमचं सुद्धा खरवस अगदी असंच बनेल, घट्ट आणि मलईदार। आपण बाहेर गाडीवर जे मलईदार खरवस खातो ना अगदी तसंच खरवस घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येतं। तर पहा याच्या वड्या आता मी कट करत आहे आणि किती मस्त मऊ लुसलुशीत आपलं हे खरवस बनलं आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये खाली नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।